पण मला वाटतं जे काही निर्णय झाले असतील त्याच्यावर आधारित संपाची हाक दिलेली आहे सगळ्या ट्रक मालकांनी किंवा ट्रान्सपोर्ट ओनर्सनी. सरकार निश्चितपणे भारत सरकार त्यामध्ये लक्ष घालील असं आणि आवश्यकता वाटली तर आम्ही सुद्धा राज्य सरकारच्या वतीने अशी विनंती करू. जिल्ह्याच्या एका भूमिक गोष्टीकडे तुम्ही पाहता. मी अतिशय मनस्वी अतिशय मला त्याचा आनंद झाला आहे. जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत, माझ्या गावचे भूमिपुत्र आहेत, आम्ही एका शाळेत शिकलेलो आहे. त्याचा असा एक वेगळा आनंदच असतो तो की आपला एक सहकारी मित्र आपला गावकरी राज्याचा मुख्य सचिव होतो आहे. याचा निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना भूषण आहे. सर, केंद्राचा हा निर्णय देखील होत जाणार आहे. हा निर्णय मागे घेण्यासाठी काय प्रयत्न राज्य सरकार करते, केंद्राकडे काय आहे आता त्याच्यामध्ये दोन बाबी आहेत. एक तर पहिल्यांदा मागे जसा एकदा नाफेडने हस्तक्षेप केला होता आणि काही रक्कम ठरवली होती या कमी किमतीमध्ये कांदा खरेदी करायचा, त्यामुळे कांद्याचे भाव वाढण्यास मदत झाली. आता नाफेडच्या मार्फत खरेदी केंद्र सरकारनं सुरू केली, पण त्याला जशी मागे हमी किंमत दिली होती तशी दिली नाही. त्याला थोडा असंतोष आहे शेतकऱ्यांमध्ये, मी नाकारत नाही. परंतु ब्लँकेट एक्सपोर्ट बॅन करण्याच्या ऐवजी जसं आता मध्ये साखरेचा एक ठराविक कोटा आपण दिला बॅन करताना एक्सपोर्टला द्यावा, तसं कांद्याचं जर टोटल बॅन करण्यापेक्षा एकूण उत्पादनाच्या किती टक्के कांदा निर्यात झाला पाहिजे, त्याचा सध्याचं उत्पादन किती आहे, मंथली कोटा काही आपल्याला बॅन करता येईल का, मंथली कोट्याप्रमाणे तो निर्बंध घालता येतील का, शेवटी कंझ्युमरची काळजी सरकारला घ्यावीच लागणार आहे. अशा काही एक दोन पर्यायावर आम्ही सध्या विचार करतो आहे की ज्यामुळं माननीय केंद्रीय मंत्र्यांना मी त्या संदर्भात लवकरच भेटून त्या बाबतीत निवेदन देतो आहे. आपण मला वाटतं एकदमच ब्लँकेट जर होतो आपण की सरसकट निर्यातीला बंदी घालण्याऐवजी त्याला काही पर्याय आम्ही सुचवतो आहे. ते जर निर्णय झाले तर मला वाटतं कांद्यापद शेतकऱ्यांना निश्चितपणे भाव मिळण्यामध्ये मदत होईल. डीपीटीसीच्या निधीवर देखील अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले की सोलापूरमध्ये तुम्ही जे निधी वाटपाचं सूत्र अवलंबलं आहे तेच पुणे जिल्ह्यात देखील अवलंबलं आहे. कोणाची जर लेखी तक्रार असेल भाजपच्या नेत्याची तर त्यांनी ती करावी. नाही, आता साहेब आपण एकाच सरकारमध्ये काम करतो आहे, तिथे अशा आता निधीवरून अशा प्रकारचे तंटे निर्माण होणं योग्य नाही आहे. शेवटी दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत, दादा असतील, चंद्रकांत दादा असतील, त्यांनी मिळूनच त्यांनी बसूनच इथे निर्णय केले पाहिजे. कारण याचा परिणाम पक्षाच्या वाटचालीवर होतो, स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्याही कामकाजावर होतो.